नमस्कार मंडळी, टिफिन सीरीजमध्ये आज मस्तपैकी तुमच्याबरोबर अजून एक रेसिपी शेअर करते। टिफिनसाठी खूप हेल्दी अशी रेसिपी आहे। एपिसोड नंबर 6। आज बनवणार आपण बीट आणि ज्वारी पिठाचे थालीपीठ। खूप सुंदर हेल्दी अशी रेसिपी आहे, त्यामुळे अजिबात स्किप न करता व्यवस्थित बघा। टिफिन सीरीज आपली सुरू आहे। खूप सुंदर रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते। झटपट होणाऱ्या अशा टिफिनसाठीच्या सकाळच्या गडबडीतल्या सगळ्या रेसिपी आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता लवकरात लवकर बघा। आणि रुहीज किचन 22 अजून सबस्क्राइब केलं नसेल तर तेही सबस्क्राइब करा आणि सोबत बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर हेल्दी रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन पण दाबा। करूया सुरुवात। इथे आता आपण थोडं गाजर, थोडासा कांदा आणि त्या दोनपेक्षा जरा जास्त असं बीट घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे। कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही आता किती क्वांटिटीमध्ये बनवता त्यानुसार आपलं प्रमाण कमी जास्त असं करा। आता आपण त्याच्यामध्ये बाकीचा जिन्नस टाकून घेऊया। हे सगळं आधी आपण मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 टीस्पून धना पावडर, 1 टीस्पून जिरा पावडर, 1 टीस्पून लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आणि 2 टेबलस्पून बेसनचं पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे आणि इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप। चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। 1 टीस्पून सफेद तीळ टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आणि कोथिंबीर बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। आणि हे सगळं आधी आपण हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। सगळे पीठ आणि हे सगळं आपण आपल्या बीट, गाजर आणि कांद्याला व्यवस्थित लागून घेऊ देत। आणि इथे पाणी वापरायचं आहे थोडंसंच, अगदी थोडंसंच, कारण का कांदा, गाजर, बीट ह्याला सुद्धा थोड्याफार प्रमाणात पाणी हे सुटतंच। आणि आपल्याला जसं आपण भाकरीसाठीचं पीठ भिजवतो अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे। त्याच्यामुळे आपण अगदी पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित थोडंसं घ्यायचं आहे, अगदी जास्त पण नाही। मला थोडंसं 3 ते 4 टेबलस्पून फक्त पाणी इथे लागलेलं आहे पीठ भिजवण्यासाठी। थोडं असं करून ते आपल्याला पाणी त्याच्यामध्ये अंदाजाने घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपण मस्तपैकी व्यवस्थित असा हा आपण पिठाचा गोळा आहे तो तयार करून घेऊया। आणि हा तुम्ही फ्रीजमध्ये आदल्या दिवशी करून ठेवला, तुम्हाला सकाळी अगदीच गडबड होत असेल तर असं आदल्या दिवशी भिजवून ठेवून दिलं तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये तरीसुद्धा चालू शकतं। म्हणजे सकाळी अजिबात गडबड होत नाही, पटकन आपण थालीपीठ करायला सुरुवात करू शकतो। अशा पद्धतीने आता आपण पिठाचा गोळा हा तयार करून घेतलेला आहे। आता ते आपण थापून घेऊया। थापण्यासाठी इथे मी थोडा बटर पेपर घेतला, त्याला तुम्ही तेल, तूप काही लावू शकता किंवा तुमच्याकडे प्लास्टिक पेपर असेल तसं ते घेऊन सुद्धा लावलं तरीसुद्धा चालेल। त्याच्यामध्ये तेल किंवा तूप काहीही लावू शकता। मी इथे तुपाचा वापर केला होता, कारण का लहान मुलांना अजून हेल्दी ते आहे आणि ते तूप छान म्हणून मी इथे तूप घेतलेलं आहे। आणि एकदम जाडपणे आणि एकदम पातळपणे असं मीडियममध्ये असं पण हे छोटे थालीपीठ हे करून घ्यायचे आहेत। आता इथे मी थापून घेतलेलं आहे आणि एका तव्यावरती मी तूप टाकून घेतलंय। तूप चांगलं गरम झालं की आपण दोन्ही बाजूनी छान असं खरपूस आपलं थालीपीठ हे शेकवून घेऊया। आता एका बाजूने शेकवून घेतलं, त्याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा थोडंसं तूप आपण टाकून घेऊया आणि थोडं एक बाजू व्यवस्थित शेकली की आपण दुसरी बाजू उलटून घेऊया। आणि झटपट होणारी आहे आणि मुलांना खूप आवडेल, त्यांना समजणार पण नाही ह्याच्यामध्ये आपण किती भाज्या टाकल्यात। ते खूप सुंदर अशी लागते। अशा ह्याने आपल्या मुलांच्या पोटात भाज्यासुद्धा जातात आणि हे अशा पद्धतीने आपण त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने अशी भाज्या पोटात त्यांना देऊ शकतो। हे बघा, दोन्ही बाजूनी छान असं खरपूस आपण हे थालीपीठ शेकवून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मी आता बाकीचे थालीपीठ सुद्धा करून घेते। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि टिफिन सीरीजमधला एपिसोड नंबर 6 हा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा। थँक्यू।